उन्हाळा स्टार्ट झाला की आपल्याला आठवतात ते वाळवणीचे पदार्थ आणि त्यातल्या त्यात एक नंबरचा पदार्थ म्हणजे साबुदाणा पापड. आज मी तुम्हाला अगदी सोप्या आणि खात्रीशीर पद्धतीने घरच्या घरी 1 किलो साबुदाणाचे पापड कसे बनवायचे परफेक्ट मेजरमेंट सहित सांगणार आहे, जे तळल्यानंतर डबलच फुलतात आणि खायला एकदम क्रिस्पी लागतात. तर रामकृष्ण हरी मंडळी, मी प्राजक्ता, कुक विथ प्राजक्ता या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत करते. आता या ठिकाणी 1 किलो साबुदाणा मी रात्रभर पाण्यात भिजत ठेवलेला होता. तुम्ही बघू शकता छान फुगलेला आहे साबुदाणा. काय करायचं, 1 किलो साबुदाणा चांगलं 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आणि एका भांड्यामध्ये टाकायचा आणि साबुदाण्याच्या वर 1 ते 1.5 इंच पाणी येईल एवढं पाणी त्याच्यामध्ये ठेवायचं. म्हणजे आपला जो साबुदाणा आहे ना तो छानपैकी भिजेल. तुम्ही बघू शकता की बोटावर मी चोळल्यानंतर कसा चांगला लगेच बारीक होतो. याचा अर्थ आपला साबुदाणा चांगला भिजलेला आहे. साबुदाणा भिजला की जो आपले पापड आहेत ना ते खूप छान तयार होतात. आता याला मी एका वाटीच्या साह्याने मोजून घेते की किती वाट्या आपला साबुदाणा भरतोय. काय करायचं, कुठली तरी वाटी एखादी घ्यायची आणि त्याच्या साह्याने आपण साबुदाणा मोकळा करून मोजून घ्यायचा की किती वाट्या भरतोय. म्हणजे पाणी टाकताना आपल्याला थोडाफार अंदाज येतो. आता हा एकूण 6 वाट्या साबुदाणा भरलेला आहे. आता दुसरीकडे आपण पापडासाठी काय करू, आधण ठेवूया. आता एक पातेलं घेतलेलं आहे. जाडबुडाचं जर पातेलं असेल ना तरच मस्तच, म्हणजे काय डागत वगैरे नाही लवकर खाली. आता याच्यामध्ये मी 1 पळी तेल टाकलेलं आहे आणि त्याच्यानंतर 7 वाट्या मी पाणी याच्यामध्ये टाकलेलं आहे. ज्या वाटीने आपण शाबू मोजला होता ना त्याच वाटीने मी 7 वाट्या मोजून याच्यामध्ये पाणी टाकलेलं आहे आणि दुसरीकडे पण मी पाणी गरम करून ठेवलेलं आहे. लागल तसं याच्यामध्ये टाकता येईल या अंदाजाने. आता याच्यामध्ये मी 2 चमचे मीठ टाकलेलं आहे. मीठ टाकताना थोडं जपूनच टाकायचं साबुदाणाच्या पापडाला, कारण की वाळल्यानंतर ना त्याला मीठ चढतं. त्यामुळे मीठ लागलं तर परत ऍड करता येईल, पण एकदम त्याच्यामध्ये मीठ जास्त टाकू नका. आता हे पाणी आपण उकळायला ठेवून देऊया. याच्यावर झाकण ठेवून देऊ, म्हणजे पाणी लवकरच आपलं छान त्याला उकळी फुटेल. आता पाण्याला चांगली उकळी फुटलेली आहे. आता याच्यामध्ये हा जो साबुदाणा आहे ना तो मी टाकणार आहे. आता याच्यामध्ये मी जिरी वगैरे किंवा कोथिंबीर, चिली फ्लेक्स वगैरे काही टाकणार नाही. एकदम आपल्याला सिंपल पापड बनवायचे आहेत, एकदम पांढरे शुभ्र, म्हणून नुसतं याच्यामध्ये मीठ ऍड केलेलं आहे. आता याच्यात सगळा साबुदाणा टाकलेला आहे. आता आपण याला चांगले एका पळीच्या साह्याने हलवून घेऊया. गॅसची फ्लेम हाय करायची आणि याच्यावर आपण झाकण ठेवून देणार आहोत. काय करायचं, 5-5 मिनिटाला झाकण काढायचं आणि असं पळीने हलवायचं आणि परत झाकण ठेवून त्याला चांगलं शिजू द्यायचं. आता या टायमाला गॅसची फ्लेम मी हायच ठेवलेली आहे. चांगलं मोठ्या गॅसवर याला शिजू द्यायचं. पातेलं जर जाड बुडाचं असेल ना तरच हाय फ्लेम करा आणि जर पातेलं पातळ जर बुडाचं असेल ना मग ते डागू शकतं खाली. त्याच्यामुळे जपून मीडियम टू हाय फ्लेमवरच त्याला शिजू द्या. तुम्हाला एक गोष्ट सांगायची राहिली की मी आपल्या चॅनलचं नाव आहे ना ते चेंज केलेलं आहे. आधी आपल्या चॅनलचं नाव होतं क्रेझी बाईट्स इन मराठी. आता मी कुक विथ प्राजक्ता असं नाव ठेवलेलं आहे. तुम्हाला जर आवडलं असेल ना तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आता आपल्याला हे पीठ आहे ना चांगलं शिजू द्यायचं आहे. आता तुम्ही बघू शकता की मध्ये मध्ये मी त्याचं झाकण काढून सारखं त्याला हलवत आहे. आता कसं असतं, प्रत्येक साबुदाण्याची क्वालिटी वेगळी असते. आता काहीला जास्त पाणी लागतं तर काहीला कमी पाणी लागतं. त्यामुळे आपण दुसरीकडे काय करायचं, पाणी गरम करून ठेवायचं, लागल तसं टाकायचं. आता याच्यामध्ये ज्या वाटीने आपण साबुदाणा मोजला होता त्याच वाटीने मी 1 वाटी अजून पाणी याच्यामध्ये ऍड केलेला आहे. म्हणजे 6 वाटी आपला साबुदाणा भरलेला होता आणि 8 वाट्या याच्यामध्ये पाणी आपण टाकलेलं आहे. म्हणजे 3 वाट्यांना 1 वाटी पाणी एक्स्ट्रा टाकलेलं आहे. आता हे भिजवलेल्या साबुदाण्याचं प्रमाण पाण्याचं सांगते, कच्च्या साबुदाण्याचं हे प्रमाण नाहीये. आता आपल्याला हे पीठ चांगलं शिजून द्यायचं आहे. आता हे जे वाळवणीचे पदार्थ करताना आम्ही कधी पण घरी ना 1 पळी तेल आधी पातेल्यामध्ये टाकतो आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये पाणी ऍड करतो. म्हणजे मी तर जशी बघत आली ना लहानपणापासून आई करते तसं 1 पळी तर तेल टाकते. काही जण तेल अजिबात टाकत नाही, डायरेक्ट पाणी उकळायला ठेवतात. ती पण पद्धत बरोबर आहे आणि ही पण पद्धत बरोबर आहे. प्रत्येकाची वेगळी वेगळी पद्धत असते करण्याची. आता हे जे पीठ आहे ना साबुदाण्याचं याला मी 40 ते 45 मिनिटं चांगलं शिजू दिलं होतं. काय होतं, पीठ जर नाही ना चांगलं शिजलं तर पापडाला मध्ये चिऱ्या पडतात. त्यामुळे चांगलं पीठ शिजू द्यायचं त्याला झाकून आणि मध्ये मध्ये काय करायचं, हलवत राहायचं. आता तुम्ही बघू शकता की आपलं जे पीठ आहे ना ते चांगलं शिजत आलेलं आहे आणि साबुदाणा पण ट्रान्सपरंट दिसायला लागलेला आहे. आता काय करायचं, थोडंसं याला शिजू द्यायचं आणि नंतर आपलं पीठ तयारच होत आहे. बघू शकता की मस्तपैकी उकळी फुटलेली आहे. मी सांगितल्याप्रमाणे आता हे वाळवणीचे पदार्थ करताना एकाच गोष्टीचा खूप कंटाळा येतो, तो म्हणजे
म्हणजे याला सारखं हलवत राहायचं. आता पीठ तयार झालेलं आहे. आता मी गॅस बंद करते आणि चला याला टेरेसवर घेऊन जाते. आता तुमच्या इथं जर ऊन पडत नसेल ना तर तुम्ही याला फॅन खाली पण टाकू शकता, पण आता आमच्या इथं मी टेरेसवर टाकलेला आहे. टेरेस चांगला स्वच्छ झाडून घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर त्याच्यावर मी कागद हातरलेला आहे आणि पळीने आता एक एक करून मी त्याच्यावर पापड टाकत आहे. आता टेरेसवर ऊन तर एवढं लागत होतं ना, बापरे बाप, चांगले चटके बसत होते. त्याच्यामुळे मामींना म्हणलं चला तुम्ही मदत करा मला पापड टाकायला. त्यांना म्हणलं तुम्ही पापड टाका, मी तुमचा व्हिडिओ करते. आता एक एक करून असं पळीने थोडं थोडं करून मस्त एक एक पापड सोडायचा. बघू शकता की तुम्ही 1 किलोच्या साबुदाण्यामध्ये केवढे सगळे पापड तयार झालेले आहेत. आता छानपैकी याला उन्हात 3 ते 4 दिवस मस्त सुकवायचे, कारण की हे जे वाळवणीचे पदार्थ असतात ना याला आपण स्टोअर करत असतो. त्यामुळे याला शक्यतो कुठलाही वाळवणीचा पदार्थ उन्हात चांगला खळखळून वाळू द्यायचा, म्हणजे 2 ते 3 वर्ष सुद्धा हे टिकतात इतकं उन्हात मस्त वाळल्यानंतर. तर बघू शकता की हे चांगलं वाळलेलं आहे. आता याला मी खोटवर ठेवलेलं आहे. असंच याला चांगलं 2-3 दिवस वाळू द्यायचं. तुम्हाला व्हिडिओ दिसतच असेल की आपले किती पापड मस्त पांढरे शुभ्र झालेले आहेत. आता हे लाईटीमध्ये खाली आल्यानंतर थोडासा कलर वेगळा दिसत असेल, पण एकदम पांढरे शुभ्र असे आपले पापड तयार झालेले आहेत. आता 1 किलोमध्ये ना, आता पापडाच्या साईजवर डिपेंड असतं की किती पापड बनतात. आता माझे 130 पापड झाले होते 1 किलोमध्ये. लहान जर साईज घातली तर जास्त होतील, मोठी साईज घातली तर कमी होतील. आता तुम्ही बघू शकता की किती मस्तपैकी आपले पांढरे शुभ्र पापड तयार झालेले आहेत. तर तुम्हाला एक पापड मी तळून दाखवते की फुगतोय का नाही ते. आता इथं कढईमध्ये तेल मी गरम करायला ठेवलेलं आहे. तेल चांगलं तापल्यावरच काय करायचं, मग पापड टाकायचा, म्हणजे पापड मस्तपैकी तळून निघतो. आता तुम्ही बघू शकता टाकलेला पापड आणि तळल्यानंतरचा पापड, हा तळल्यानंतर दुप्पटच पापड झालेला आहे आणि एकदम पांढरा शुभ्र पण दिसत आहे. जर तेल असं तापलेलं जर नसेल ना तर पापडामध्ये तेल वगैरे राहतं, म्हणून मस्त तेल तापवायचं आणि मग एक एक करून चांगला पापड तळून घ्यायचा. आता आपले पापड मस्त तयार झालेले आहेत. आता 1 किलो पापडाच्या अचूक प्रमाणात मी तुम्हाला रेसिपी सांगितलेली आहे. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल ना तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर करा. आता ह्या पापडाचे तुकडे करून दाखवते मी. एकदम कुरकुरीत पापड आपला तयार झालेला आहे. आता आमच्या इथे सारखा गाड्यांचा येण्या जाण्याचा आवाज असतो, म्हणून मी आवाज काही म्यूटच ठेवलेला आहे. बघा, हातात दाबला की लगेच भुगा होतोय पापड, एवढा कुरकुरीत आपला पापड तयार झालेला आहे. जर व्हिडिओ आवडला असेल ना तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि काही डाऊट असेल तर नक्की विचारा. बाय बाय.